नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, घटस्फोट हा असा एक शब्द आहे जो केवळ पती पत्नीच नव्हे तर दोन कुटुंबांनाही दुरावतो। घटस्फोटाचा परिणाम विशेषतः मुलांवरती होतो जे पालकांच्या भांडणाचे बळी पडतात। परंतु घटस्फोटाची बाब फक्त कायदेशीर किंवा कौटुंबिकच नाहीये, तर पती पत्नीचे अनेक आर्थिक अधिकारही त्याच्याशी निगडीत असल्यानं लोकांची कमाई आणि खिशावरही याचा परिणाम होतो। अशा परिस्थितीमध्ये घटस्फोटानंतर पती पत्नीमध्ये मालमत्तेची वाटणी हा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो। घटस्फोट हा फारच किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया असून घटस्फोट झाल्यानंतर पती पत्नीमध्ये संपत्ती वाटून दिली जाते। परंतु त्यासाठी काय नियम आहेत याबाबत अनेकांना माहिती नसते। घटस्फोटाची चर्चा होते तेव्हा अनेकदा महिलेच्या सामाजिक आणि आर्थिक अधिकारांचीही चर्चा होते, पण घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये पुरुषांच्या अधिकाराबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे। घटस्फोटाच्या बाबतीमध्ये पतीला त्याच्या आणि त्याच्या पूर्वजांच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे। तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। घटस्फोटाबाबत तुमच्या मनामध्ये तसे अनेक प्रश्न निर्माण होत असतील, तर जाणून घ्या की घटस्फोटानंतर पत्नीसह पतीलाही कोणकोणते अधिकार आहेत। तर पहा, लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर किंवा लग्नाच्या दरम्यान पत्नीच्या पालकांनी पतीला दिलेल्या भेटवस्तूंचा हा स्वतःचाच अधिकार आहे। या पत्नी हिरावून घेऊ शकत नाही। त्यानंतर पहा, पत्नीच्या नावावरील भेट म्हणजेच काय, तर कोणतीही मालमत्ता जी पतीनं पत्नीच्या नावावरती खरेदी केली आहे परंतु ती तिला भेट दिली नाही, त्यावर पत्नीचा कोणताही अधिकार राहत नाही। फक्त हे तुम्हाला कोर्टामध्ये मात्र सिद्ध करावं लागतं। त्यानंतर पत्नीनं स्वतः खरेदी केलेली मालमत्ता असेल तरच ती त्यावरती दावा दाखल करू शकते। तसेच मालमत्ता खरेदीमध्ये पतीनं जर हातभार लावला असेल तर पत्नी त्या मालमत्तेवरती पूर्ण दावा हा दाखल करू शकत नाही। त्यानंतर जोडप्यानं मिळून जर मालमत्ता खरेदी केली असेल परंतु पतीनं खरेदीसाठी फायनान्स केला असेल तर घटस्फोट झाल्यानंतर मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या महत्त्वपूर्ण भागावरती पतीचा दावा अधिक मजबूत असू शकतो। त्यानंतर पती पत्नीनं जर संयुक्त मालकीच्या मालमत्तेवरती कर्ज घेतलं असेल तर घटस्फोटाच्या बाबतीमध्ये मालमत्तेची विभागणी ही केली जाते। पती पत्नीनं ज्या प्रमाणामध्ये आर्थिक योगदान दिलंय ते लक्षात घेऊन त्याची विभागणी ही केली जाते। घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये पतीनं कोणतीही मालमत्ता खरेदी केलेली आहे आणि त्यासाठी जर स्वतः पैसे दिले असतील तर मालमत्तेवरती पतीचा पूर्ण अधिकार हा मानला जातो। त्याचवेळी पतीनं जर मालमत्ता खरेदी केलेली आहे आणि पत्नीच्या नावावरती जर हस्तांतरित केलेली असेल तर मालमत्तेची कायदेशीर मालकी ही पत्नीकडे असेल, परंतु पतीनं त्या मालमत्तेची कर्जाची परतफेड केल्याचं जर सिद्ध केलं तर ते जर वैध ठरलं तर पती मालमत्तेवरती 100% दावा करू शकतो। याउलट पतीला वडील किंवा इतर कोणत्याही वडिलोपार्जित मालमत्तेवरती हक्क जर मिळालेला असेल तर पत्नी त्यावरती कोणताही दावा सांगू शकत नाही, हे लक्षात असू द्या। तर मग अशा पद्धतीनं आतापर्यंत घटस्फोट जेव्हा जेव्हा होतो तेव्हा स्त्रियांचे जे काही अधिकार आहेत तर ते खास करून सांगितले जातात। परंतु या व्हिडिओमध्ये आपण हा प्रयत्न केलाय की जर घटस्फोट होत असेल तर त्यामध्ये पुरुषांचा काय रोल आहे किंवा पुरुषांना देखील कोणकोणते अधिकार आहेत हे जाणून घ्यायला हवं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।